डॉक्टरांनी तुम्हाला हिमोग्लोबिन कमी आहे असे सांगितले आहे का? पण हिमोग्लोबिन म्हणजे नक्की काय आणि ते कसे वाढवायचे? तर हिमोग्लोबिन हा शब्द हिम म्हणजेच लोह आणि ग्लोबिन नावाचे प्रोटीन यापासून बनलेला आहे. याचा अर्थ हिमोग्लोबिन म्हणजे लाल पेशींमध्ये असणारे लोहयुक्त प्रोटीन. याचे महत्त्वाचे काम म्हणजे फुफ्फुसांमधून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवणे. तर हिमोग्लोबिनची शरीरामधील नॉर्मल रेंज काय आहे? तर पुरुषांमध्ये 13 ते 17 ग्राम पर डेसिलिटर आणि स्त्रियांमध्ये 12 ते 16 ग्राम पर डेसिलिटर ही त्याची नॉर्मल रेंज आहे. हिमोग्लोबिन जर यापेक्षा कमी असेल तर त्या कंडिशनला ॲनेमिया असे म्हणतात. ॲनेमियामध्ये थकवा, दम लागणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थ जसे पालक, बीट, डाळी, खजूर, फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 असणारे पदार्थ मदत करतात. गरज पडल्यास डॉक्टर्स आयरन टॅब्लेट्स देऊ शकतात. जर दीर्घकाळ हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. CBCचा रिपोर्ट समजून घ्यायचा असेल तर ही CBC सिरीज नक्की फॉलो करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.